हरिश्चंद्र लभाने बहुमत बाकाईमधून मी अनुसूचित जाती राखीव या गटातून उभा आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मला एक माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। मी यापूर्वी या वार्डाचा नगरसेवक होतो। हा वार्ड सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा, झोपडपट्टी चंद्रपूर शहरातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून या बहुपेठच्या लोकांना बघितल्या जाते। आणि या भागात अनेक असे प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहे, नाल्यांचे प्रश्न आहे, आरोग्याचे आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न या भागात असल्यामुळे या भागात जसा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तसा विकास या भागात झालेला नाही। यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी विकास केलाय का? नाही, ते नावापुरते फक्त नगरसेवक झाले, पण जेव्हा ते निवडून आले, कारण की त्यांच्यामध्ये लोकांबद्दल सामाजिक भावनाच नाही, त्याच्यामुळे फक्त कुठल्या ना कुठल्या एक पद मिळावं किंवा एक नाव व्हावं याकरिता त्यांनी निवडणुका लढल्या आणि लोक फक्त नावापुरते नगरसेवक झाले, विकासाचा आणि त्यांचा कुठलाच संबंध येत नाही। जर तुम्ही नगरसेवक झाले तर कोणकोणते विकास कार्य तुम्ही करणार आहात? मी जर परत नगरसेवक जर झालो तर आणि मला विश्वास आहे जनतेवर, कारण की मी नगरसेवक नसतानाही लोकांना न्याय देण्याकरिता मी सातत्याने गेल्या 8 वर्षापासून लढत आहोत। ज्या नगरसेवक असताना पण मी बहुपेठ उड्डाणपूल व्हावं आणि 50,000 लोकांची समस्या सुटावं याकरिता मी सातत्याने आंदोलन केले आणि आज तुमच्या समोर तो बहुपेठ उड्डाणपूल आहे। या वाड्याला उत्तम रोड मिळावं, इथल्या लोकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा मिळावी, इथं गोरगरीब लोकांची वस्ती असल्यामुळे या भागामध्ये आज कॉन्व्हेंट आहे, कॉन्व्हेंट सारखं महाराष्ट्राचं शिक्षण त्यांना परवडत नाही, तर महानगरपालिकेची एक चांगलं शिक्षण देणारी दर्जेदार परत तिथं एक शाळा आम्ही त्यांच्यासाठी CBSE पॅटर्न सुरू करून त्यांना गरिबांच्या मुलांना न्याय देण्याकरिता आम्ही महानगरपालिकेत लढणार आहोत। येत्या 15 तारखेला निवडणूक आहे, जनतेला काय एक अपील आहे तुमची? लोकशाहीमध्ये जनता ही खूप महत्वाची असते, कारण की मतदान करून या देशाची लोकशाही टिकवून ठेवणं गरजेचं आहे। मी सर्व लोकांना आवाहन करतो की 100% मतदान करा आणि जे उमेदवार चांगले आहेत ते तुमच्या दारापर्यंत येते, विकास कामाचा कुठंतरी विजन घेऊन येते, अशा लोकांना निवडून द्या। जसे आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आम्हाला 4 लोकांना आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांनी एक विश्वास ठेवला, रामनरेशजी यादव, ललिताताई राजेश रेवल्लीवार आणि छाया सुंदर खारकर आणि मी विनोद लभाने यांना तुम्ही मतदान करून आम्हाला लोकांना न्याय देण्याकरिता, विकास करण्याकरिता, सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याकरिता आम्हाला निवडून द्या, अशी मी जनतेला अपील करतो। मी रामनरेश कुंवरलाल यादव, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 13 मधून उभा आहे। सर्वसाधारण गट 5 नंबरची बटन आहे माझी आणि मी माझ्या बाबूपेठ वासियांना गुजारिश करतो की आमच्या चौघांनाही मत देऊन बहुमताने विजय करा, अशी अपेक्षा आहे आमच्या पूर्ण बाबूपेठ वासियांकडून। बाबूपेठचे जे रोड, नाली, स्ट्रीट लाईट, महिलांची सुरक्षा आणि जे मेडिकल विषय सुविधा आणि जे महिलांच्या सुरक्षेसाठी कॅमेऱ्याचे जे व्यवस्था महानगरपालिकेत काम। जर तुम्ही नगरसेवक झाले तर कोणकोणते कार्य करणार आहात तुम्ही? नगरसेवक झाले तर आमचे जे वार्डाच्या जे सोयीसुविधा जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आणि पूर्ण विकास करायचा। येत्या 15 तारखेला निवडणूक आहे, जनताला काय एक आव्हान असणार आहे आपला? आम्ही आमच्या 4ही नगरसेवकांना भरभरून मत द्या आणि आम्हाला हीच आमची इच्छा आहे। धन्यवाद। मी छाया सुंदर खारकर, काँग्रेस पक्षाकडून आणि 4 जणांना आम्हाला वोटिंग करून निवडून द्यायचं आहे।